धनभाऊ आपले अतिरिक्त खेळाडू आहेत का? कंपल्सरी चेस हा नियम आहे. बॉलर नेम विकास. मुळशी कर्नाटक 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आजचा पहिला दिवस आणि पुण्यनगरीतील नावाजलेले संघ आज आपल्याला दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पुण्यनगरीमध्ये प्रथमच आपण या स्पर्धेचं नियोजन आयोजन या स्पर्धेचं या मैदानामध्ये आपण करतोय. मॅचला इथे सुरुवात. पहिला चेंडू स्ट्राईकला असेल आतिश कुंभार, तर नॉन स्ट्राईकला असेल महेश नानगुडे. बावधानमधील एक सुपरस्टार जोडी इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. इथे बघा मॅचची सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवरती या स्पर्धेतील पहिल्या चेंडूवरती आतिश कुंभारच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतो आतिश कुंभारच्या बॅट मधून येतोय षटकार. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर या स्पर्धेचा या खेळाचा अनुभव असणं देखील फार गरजेचं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खेळण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव देखील इथे कामाला येणार आहे. आतिश कुंभार जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तितकाच नावाजलेला आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची चर्चा फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इथे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्याने जी सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार ठोकून. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर इथे पॉवर प्लेचं कुठलंही षटक नसतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरतून चेंडू ब्रश होतो आणि डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू मार्गस्थ केला जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विकासचं स्वागत इथे आतिशने षटकाराने केलं, परंतु त्यानंतर विकासने देखील एक चांगलं कमबॅक करून दाखवलंय. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसला. बॅट वरतून चेंडू इथे डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी धावसंख्या होती ती 7. भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा मुळशी करंडकाचं आयोजन. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगात चेंडू येतोय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिला तर वॉर्मअप डिलिव्हरी आणि त्यावरती आतिश कुंभारचा प्रहार आपण पाहिला, परंतु त्यानंतर विकासने जे कमबॅक केलंय. पुढच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 सिंगल. धावसंख्या होते ती 8. पुढचा चेंडू असेल महेश नानगुडेसाठी. इथे अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा वेगात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने जो वेग घेतला त्या वेगाचं उत्तर मात्र देता आलं नाही. महेश नानगुडेने एका धावेने आपलं खातं उघडलं, तर धावसंख्येमध्ये देखील एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं म्हणावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू, परंतु पंचांनी इथे नो बॉलचा इशारा दिलाय आणि त्यावरती आलेली डिक्लेरेशन झोनची धाव. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 11 धावा. प्रत्येक नो बॉल नंतर पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम या ठिकाणी लागू आहेत. फक्त लेग बिफोर द विकेट हा नियम इथे लागू नसेल. बाकी सर्व नियम इथे लागू आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. आतिश कुंभार याला एक चांगली नामी संधी पहिल्या षटकामध्ये मिळते फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. पुढचा चेंडू आतिशसाठी विकास याचा. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू भन्नाट वेगामध्ये. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय काहीशी अतिरिक्त उसळी घेतोय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात इथे जाऊन विसावला जातोय. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा विकास याचं. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसलाय. इथे बॅटची अगदी हलकीशी एज आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय झेल. विकास याला मिळतोय यश. पहिला आघाडीचा बॅटर इथे आतिश कुंभार बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. चांगलं कमबॅक विकास याचं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार आला. कुठेतरी वाटलं हे षटक काहीसं मोठं होईल, मोठ्या धावसंख्येत तिथे वाढ होईल,
परंतु विकास याने जे कमबॅक केलं अगदी आतिश कुमारला शेवटच्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये देखील यश मिळत आहे. पहिलं षटक संपलंय, 11 धावा झाल्यात, एक षटक पूर्ण, 11 धावा, एक गडी बाद. नेल्सन धावसंख्या आपण पाहतो इथे मैदानामध्ये पूर्ण होतीये. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन होतंय दिलीप अण्णा वेडे पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती अगदी पहिल्या मॅच पासून आपल्याला लाभते. दिलीप अण्णांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मुळशी करंडक 2024 दरम्यान मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नक्कीच आदरणीय आहे आणि मान्यवरांची उपस्थिती लाभल्यानंतर इथे आपण पाहतोय व्यासपीठावरती देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपुष्टात आलाय. विकास याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, तर आघाडीचा बॅटर देखील इथे बाद केलाय. तर नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ज्याला पाहायला मिळतोय प्रवीण साठे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला आज इन ऍक्शन या मुळशी करंडकामध्ये आलमभाई पठाण या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लहान मुलांना घ्या, जाऊ द्या पहिलं बाहेर. लहान मुलांना जाऊ द्या पहिलं. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आणि पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. प्रवीण साठी इथे गोलंदाजी मार्क वरती येतो आणि पहिला चेंडू इथे डाव्या एसटीच्या बाहेर आहे. महेश नानगुडे इथे स्ट्राईकला आहे. इन फॉर्म बॅटर. मुंबई सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर महेश नानगुडे याची अष्टपैलू कामगिरी आपण पाहिलेली आहे. आताची एकच धाव आहे, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 12 धावा. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण साठे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर पावसाचं आगमन देखील या मैदानामध्ये होत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी फुलरलेनचा चेंडू, बॅटची एज, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगलं यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बॅडी यांचं चांगलं कमबॅक तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चाललेला चेंडू इथे अडवण्यामध्ये यश मिळतंय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला प्रवीण साठे याची पाहायला मिळते. महेश नानगुडे पुन्हा एकदा इन ऍक्शन स्ट्राईकला सज्ज होतोय. पुढचा चेंडू प्रवीण याचा महेश साठी. इथे मात्र अगदी स्लॉट मधला चेंडू फेकून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. फार दूरवरचा षटकार, ब्रँडेड फटका महेश नानगुडेच्या बॅटमधून येतोय. षटकार, 6 धावा. चांगला फटका इथे सजवला जातोय. महेश नानगुडे याच फटक्यांसाठी ओळखला जातोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर पुण्यनगरीचं नाव ज्या खेळाडूने आता मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम केलंय त्याचं नाव आहे महेश नानगुडे. मुंबई सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूची चर्चा फार मोठ्या प्रमाणात केली जाते. अगदी आपण पाहिलं तर नुकत्याच काही स्पर्धा मुंबई येथे संपन्न झाल्या, त्यामध्ये देखील महेश नानगुडे नावाचा दबदबा अगदी तिथे निर्माण केला गेला. चांगला फटका इथे सजवला गेला. स्लॉट मधला चेंडू आणि त्यावरती प्रहार देखील योग्य पद्धतीने केलाय आणि षटकारासाठी त्या चेंडूला डिपॉझिट देखील केलं जात आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय झपाट्याने वाढली जाते. 18 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सेम डायरेक्शन मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 24 धावा झाल्यात. महेश नानगुडेची बॅट मध्ये इथे बोलायला लागली आहे षटकारांची भाषा. बॅक टू बॅक 2 षटकार आपण येताना पाहतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर इथे मोठ्या फटक्यांसाठीच ही स्पर्धा ओळखली जाते. अगदी मिस टाइम स्ट्रोक देखील या मैदानामध्ये आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो आणि महेश नानगुडे सारख्या बॅटरच्या बॅट मध्ये अगदी मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर चेंडू आउट ऑफ पार्क नक्कीच जाणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा झाल्यात. वरुण राजाचं देखील शुभागमन होत आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. पहिलीच मॅच इथे मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. मुळशी करंडक 2024 एक भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या मैदानामध्ये रंगते. बावधान भागामध्ये प्रथमच या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलंय. पहिलंच पर्व आहे आणि देखणं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय.
पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काहीसा भन्नाट वेगामध्ये सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा चांगला कमबॅक 2 षटकारानंतर आपण पाहतोय गोलंदाजाने देखील आपला गोलंदाजीची धार इथे दाखवली आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगात चेंडू स्केट होतोय आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट आहे. 25 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने, परंतु एक धाव तिथे वेगात पूर्ण केली जाते. बघा सर्वच खेळाडूंना ही विनंती असेल, स्वतःचं शरीर सांभाळा. क्रिकेट खेळायचं आपल्याला, आयुष्यभरच क्रिकेट खेळायचं आहे, परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे, थोडंसं जपून खेळा. शरीर सांभाळून आपण हा संपूर्ण स्पर्धा इथे संपन्न करायची आहे. कोणालाही दुखापत करून घेऊ नका, ही तुम्हाला नम्रतेची विनंती असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या होती ती 26 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 26 धावा झाल्यात. पुढील मॅच साठी दोन्ही टीम्स आल्या असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे अथवा आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आपण एक इनिंग ब्रेक नंतर टॉस संपन्न करणार आहे. बघा कुठल्याही संघाने इथे वेळ लावू नका, आपल्याला ही नम्रतेची विनंती आहे, कारण मॅच सुरू होण्यासाठी काही जो वेळ गेला तो वेळ आपल्याला इथे भरून काढायचा आहे. कुठलीही मॅच आपल्याला कमी षटकांची खेळवायची नाहीये. कमीत कमी 5 षटकं. वेळ मिळाला तर क्वार्टर फायनल आपण 6 षटकांची खेळू. 26 धावा झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विकास वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू इथे हाताळला जातोय, परंतु खेळपट्टीच्या बाहेर पडल्यामुळे इथे डेड बॉलचा इशारा दिलाय. जी सिमेंटची खेळपट्टी आहे अगदी त्याच्या अलीकडे जर चेंडू आदळला गेला तर इथे आपण डेड बॉलची घोषणा करतोय, असा काहीसा आयोजकांचा निर्णय इथे येतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. विकास इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या तर 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. आतिश कुंभार सारखा एक बॅटर त्याने बाद केलाय आणि संघनायकाने पुन्हा एकदा विकासवरती जबाबदारी दिली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाचा फसला जातो आणि त्यावरती महेश नानगुडे सारख्या बॅटरच्या बॅटमधून पुन्हा एकदा उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा झाल्यात. या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली जाते. लहान मुलांनी मैदानाच्या बाहेरून जायचंय. लहान मुलं मैदानाच्या बाहेर व्हा लगेच. मैदानाच्या आतमध्ये जाऊन मॅच बघू नका, बाहेर व्हा लगेच. लगेच बाहेर व्हा, बॉल लागू शकतो. त्यांना बाहेर घ्या पहिलं. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती शरीर भेदक मारा इथे केला जातोय. बघा खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर काहीसा वेगात येतोय, शरीरावरती आदळतोय. बॅटरला आणि खेळाडूंना सर्वांनाच ही विनंती आहे की आपलं शरीर सांभाळून खेळा. आपल्याला आयुष्यभर क्रिकेट खेळायचंच आहे, परंतु कुठलाही धोका पत्करून आपण या मैदानामध्ये अथवा कुठल्याही मैदानामध्ये क्रिकेट खेळू नका. इथे मात्र चांगलं कमबॅक. चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावेंवरती स्थिरावली आहे. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मुळशी करंडक 2024 भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रथम क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू इथे डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील विकासने पहिल्या चेंडूवरती षटकार इथे खर्च केला होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकारानेच केली, परंतु त्यानंतर जे विकासचं कमबॅक आहे, उल्लेखनीय अशी कामगिरी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या आणि आतिश कुंभार सारखा बॅटर बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर षटकार पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर इथे पुढच्या 2 चेंडूवरती अवघी 1 धाव आली आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 33 धावा. पुढचा चेंडू विकासचा. महेश साडी पुन्हा एकदा अगदी स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने फेकून दिलाय. सीमारेषा बाहेर. षटकार. 6 धावा. जेव्हा जेव्हा चेंडू महेश नानगुडेच्या बॅट मध्ये येतोय ना, त्यावेळेस तो चेंडू डिपॉझिट देखील इथे केला जातोय षटकारासाठी. काय बॅटिंग इथे केली जाते.
6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39 धावेंवरती इथे मजल मारली जाते. वारंवार चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते महेश नानगुडे याची. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरला ज्याप्रमाणे हे मैदान पूरक आहे त्याप्रमाणेच उजव्या शैलीच्या फलंदाजाला देखील अगदी समान अंतर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय. डिक्लेरेशन झोन मध्ये इथे चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 40. चला लहान मुलांनी मैदानाच्या आतमध्ये उभं राहू नका. पटकन मैदानाच्या बाहेर व्हा. पटकन 0 मिनिटांमध्ये बाहेर व्हा. बॉल लागू शकतो. बाहेर येऊन मॅच बघा. चला पटपट पाय उचला. क्रिकेट सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये उभं राहून मॅच बघण्याचा आनंद घेण्यापेक्षा मैदानाच्या बाहेर बसून मॅच बघण्याचा आनंद घ्या. पटकन मैदान खाली करा. लहान मुलांना ही प्रामुख्याने विनंती आहे. आपण मैदानाच्या बाहेर व्हा. 40 धावा झाल्यात. 40 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू विकासचा महेशसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. संघाचा संगनायक तिथे आपण पाहतो चेंडू अडवेल. सिंगल मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. महेश आणि त्याचबरोबर तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे. महेशने तर आपली कामगिरी करायला इथे सुरुवात केली आहे. पाहूया तेजस कशा प्रकारे त्याला साथ देतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल शिवांश 11 बावधान या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा झाल्यात. धावसंख्या तर योग्य पद्धतीने उभी केली आहे परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. इथे कुठलंही टार्गेट इथे कमी लेखून चालणार नाही. इथे जास्तीत जास्त धावा तुम्हाला बांधवाव्या लागतील. 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 41 धावा झाल्यात. एक बॅटर नक्कीच बाद आहे परंतु अजूनही मैदानामध्ये महेश नानगुडे सारखा एक विस्फोटक बॅटर आहे जो बावधानचं अगदी आपण पाहिलं तर संघनायक पद देखील भूषवतो आणि एक प्रामुख्याने एक बॅटर म्हणून त्याला ओळखलं जातं. पाहूया पुढच्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज धनंजय. आयोजकांनी थोडीशी काळजी इथे लहान मुलांची घ्यायची आहे. त्यांना मैदानाच्या बाहेर पटकन धाडायचंय. अजिबात मैदानामध्ये येऊन देऊ नका. एखादा चेंडू लागू शकतो याची काळजी घ्या. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. धनंजय स्ट्राईकला असेल. महेश पहिला चेंडू अगदी बॅटच्या समोर आणि त्याला फेकून दिलाय. गाव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय महेश नानगुडेचा पुन्हा एकदा ब्रँडेड फटका. षटकार 6 धावेंसाठी. महेश नावाचं वादळ इथे मैदानामध्ये गोंगावतोय. मुळशी करंडकामध्ये गोंगावतोय. काय बॅटिंग इथे करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. आतापर्यंत 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय तब्बल 47 धावा इथे पूर्ण झाल्यात. 4थं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. 9 चेंडूमध्ये 36 धावेंवरती महेश खेळतोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेरेशन झोन. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. 37 धावेंवरती घेतो महेश. 10 चेंडूंचा आतापर्यंत सामोरा गेला आणि 10 चेंडूंमध्ये तब्बल 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 5 षटकार आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव ही 22 स्वरूपाची मिळते. अगदी यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू कळला नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एकच बॅटर इथे बाद झालाय. महेश नानगुडेने मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जो केलाय त्यामध्ये तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या इथे आपण पाहतोय आतापर्यंत 49 धावा झाल्यात. महेश नानगुडे अजूनही 37 धावेंवरती नाबाद आहे. धनंजय याचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावेंसाठी. ज्या वेळेस रडारमध्ये चेंडू मिळतो ना त्यावेळेस प्रहार केला जातो आणि त्यावरती षटकार देखील येतोय. इथे क्षेत्ररक्षकाला फार कमी इथे संधी मिळणार आहे. इथे फक्त बॅटरचं काम आहे. बॅटरने अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला तर इथे षटकारच येणार आहे. फक्त क्षेत्ररक्षकाने चेंडू आणून द्यायचं काम करायचंय. तो देखील सीमारेषेच्या पलीकडचा. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ.
पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 50 पार आहे. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा झाल्यात. धावसंख्येमध्ये एकने वाढ. धावसंख्या होते ती 56 धावा. 56 रन्स ऑन बोर्ड. 56 धावा झाल्यात. आलाय चेंडू आलाय. छप्पन्न धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहतोय, परंतु लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की मैदानाच्या बाहेरूनच त्यांना शाळेमध्ये सोडा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्यावरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातून निसटतोय. डिक्लेरेशन झोनची धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आतिश कुंभार बाद झाला. कुठेतरी वाटलं की आलमबाई पठाण हा संघ कमबॅक करेल, परंतु महेश नानगुडे जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा अगदी वेगात येणार आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर आपण पाहतोय 57 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम षटक आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय फार वेळानंतर तेजस येतोय. पहिल्या षटकामध्ये आतिश कुंभार बाद झाला, त्यानंतर तेजस मैदानामध्ये आला. तब्बल 3 षटकं लागली त्याला स्ट्राईकला येण्यासाठी, कारण उरलेली जी 18 चेंडू होते ना, ते 18 चेंडू इथे महेश नानगुडेच खेळताना आपण पाहतोय. परंतु शेवटचं षटक आहे. तेजसला देखील तीच कामगिरी करावी लागेल. अगदी नावाप्रमाणे त्याला तेजस्वी कामगिरी करावी लागेल. हा देखील डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर आहे. बावधन संघाकडून तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. संघाचा संगनायक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. अंतिम षटकामध्ये महेश नानगुडेला कशा प्रकारे साथ देईल. तर गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय प्रवीण नवीन इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. नवीन नवा इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण तर सजवलंय. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करेल. तर तेजस आपल्या संघासाठी फलंदाजी करेल. पुढचा चेंडू. शेवटच्या षटकाची इथे सुरुवात. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेर आणि त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. इथे एक धाव पूर्ण आहे. पूर्ण केली. वाईट +1 अशा 2 धावा झाल्यात बघा. म्हणजे सॅक्रिफाईस तेजसने केलं होतं की स्ट्राईक महेश नानगुडेला मिळावी, त्यासाठी विकेट बहाल करायला तयार होता, परंतु इथे विकेट मिळाली नाही. एक धाव त्या ठिकाणी मिळते. ती चोरट्या स्वरूपाची एक धाव मिळते. एका धावेने 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 59 धावा. 59 रन्स. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय महेश नानगुडे आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 6 षटकार आलेत. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं सर्वात अवघड काम आहे. फलंदाजी इथे मिस टाइमचा देखील षटकार येऊ शकतो, परंतु गोलंदाजी करणं सर्वात अवघड काम आहे. कारण गोलंदाजी क्रीजवरती आपण पाहू शकता चिखल आहे आणि त्यावरती गोलंदाजाला ग्रीप मिळणं फार अवघड आहे. चेंडू वळवतोय, परंतु टप्पा अजूनही गवसलेला नाहीये. आता मात्र इथे शूज काढूनच गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे शेवटचं षटक आहे आणि ते निर्णायक आहे. इथे चुकी करून चालणार नाही. चुकीला माफी नाहीये. नॉकआउट पद्धतीने आपण ही स्पर्धा खेळतोय, म्हणजे संधी तुम्हाला एकदाच मिळणार आहे आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. आता गोलंदाजी मार्क वरती नवीन आहे. गोलंदाज देखील नवीन आहे आणि शेवटचं षटक देखील टाकतोय. इथे मात्र वाह, चांगला चेंडू हाताळला. फुलरलेनचा चेंडू. धनंजय तिथे आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये तैनात आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे मला वाटतं जेमतेम पूर्ण होणार आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स. फेकी काहीशी खराब झाली आणि त्याचा फायदा महेशने आणि तेजसने उचललाय. 2 धावा अगदी वेगात पळून पूर्ण केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. महेश नानगुडेच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा.
आखूड टप्प्याचा चेंडू आणि शरीर भेदक मारा, हे जे समीकरण आहे ना, हे महेश नानगुडेसाठी चांगलं आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही शरीर भेदक मारा करायला जाल ना, त्याचा ती रेंजमध्ये इथे तो चेंडू घेतो आणि त्याला डिपॉझिट देखील सीमारेषेच्या बाहेर करतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय अगदी वेगात वाढली जाते. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा नवीन याचं कमबॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 धावा झाल्यात आणि त्यामधल्या 51 धावा या महेश नानगुडेच्या पूर्ण झालेल्या आहेत. पहिलं अर्धशतक मुळशी करंडक 2024 मध्ये मुळशीचा खऱ्या अर्थाने ज्याने क्रिकेटचा इतिहास लिहायचं काम केलंय तो महेश नानगुडे. 51 धावेंवरती नाबाद आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅट वरतून आदळतोय, शरीरावरती आदळतोय, त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगलं कमबॅक. मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाने षटकार खाल्ल्यानंतर या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचललाय. म्हणजे ही खेळपट्टी जशी फलंदाजांना पूरक आहे ना, तशी गोलंदाजांना देखील आहे. पुढचा चेंडू इथे मात्र वा फ्लिक ऑफ द रिस्ट. इथे चेंडूला फेकून दिलंय. पंच इथे कळवतील. इथे डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे होते ती 69 धावा. उलट सुलट 69. 69 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी नवीन याची. कारण पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू अवांतर, त्यानंतर दुहेरी धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट, त्यानंतर आलेली सिंगल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून चेंडू जातोय. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा निर्णायक षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय शिवांश इलेव्हन बावधान या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 75 धावा. 76 धावींची गरज आहे. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला ही विनंती आहे. रहीम इलेव्हन वडगाव शेरी आणि त्यांच्या विरोधात ऋषिकेश दादा वागिरे पिंपरी चिंचवड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कोणी प्रतिनिधी अथवा कॅप्टन आला असेल तर त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 75 धावा झाल्यात. 76 धावेंचं लक्ष असेल. आलमभाई पठाण या संघाच्या समोर कशा प्रकारे इथे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. आपण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करणार आहोत. बावधन संघाला विनंती असेल आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर आलमभाई पठाण या संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. मुळशी करंडक 2024 एक भव्य दिव्य अशी रबर बॉल फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बावधन भागामध्ये प्रथमच या स्पर्धेचा नियोजन आयोजन आपण इथे केलेलं पाहतोय. प्रथम क्रमांक 31,000 रुपयांचं पारितोषिक. 31,000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री शंकरभाऊ मांडेकर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 21,000 रुपयांचं पारितोषिक माननीय श्री गणेश भाऊ जांभूळकर हिंजवडी IT नगरीचे सरपंच यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपयांचं पारितोषिक माननीय श्री किरणदादा दगडे माननीय नगरसेवक पुणे मनपा यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. या सर्वच मान्यवरांचं मुळशी करंडका दरम्यान मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्व चषक माननीय श्री सार्थक दादा तिकोने यांच्याकडून आपल्याला लाभलेले आहेत. युवा नेते आहेत, युवा उद्योजक आहेत, यांच्याकडून आपल्याला लाभले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर मंडप सौजन्य माननीय निलेश दादा दगडे पाटील माननीय सरपंच बावधान यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर माननीय अभिजित दादा दगडे युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या गटातील यांचं देखील आपल्याला विशेष सहकार्य मंडप सौजन्यमधून लाभलंय. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर साऊंड सौजन्य माननीय संतोष अण्णा जोरी युवा नेते शिवसेना. त्याचबरोबर माननीय निलेश भाऊ मेंगडे युवा उद्योजक यांच्याकडून आपल्याला साऊंड सौजन्य लाभलंय. त्यांचं देखील विशेष करून आभार. त्याचबरोबर बॉल आणि स्टंपचं सौजन्य माननीय संतोष शेठ बेलके संस्थापक कोथरूड ट्रॅकर्स यांच्याकडून देखील लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार. त्याचबरोबर ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य केलंय त्या सर्वच मान्यवरांचं मुळशी करंडक 2024 दरम्यान मनपूर्वक असे आभार आहेत. चला आलमभाई पठाण संघाचे संघनाय कॅप्टन इथे लवकरात लवकर आपले बॅटर पाठवून द्या. बावधन संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. इथे प्रॅक्टिस सेशन नाहीये, आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. महेश सर
लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. क्रिकेट सर्वांचाच आवडीचा खेळ आहे, जीवाभावाचा आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस बॅट आणि बॉलचा उपयोग आपण सर्वजण करतो. प्रॅक्टिस करायला देखील आनंद होतो. मॅचला जरी संधी मिळाली नाही तरी प्रॅक्टिसला आनंद मिळणं फार गरजेचं आहे. आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत. पिंपरी संघ आलेला आहे का? रहीम 11 हा संघ आलेला आहे आणि त्यांच्या विरोधातला संघ इथे आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती कळवा. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण साठे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इथे आदित्य जाधव. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कोमलताई वाशिवले यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मुळशी करंडक 2024 दरम्यान कोमलताईंचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मान्यवर उपस्थित राहतात. त्यांचं या करंडका दरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. ताईंना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुळशी करंडकाचा एक धगधगता क्रिकेट सोहळा या मैदानामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. त्यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं स्वागत देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. इथे मॅचला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय. बावधन संघाने इथे चांगली बॅटिंग करत असताना एक सन्मानात्मक टार्गेट इथे सेट केलाय. 75 धावा उभ्या केल्यात. 76 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज गणेश इथे गोलंदाजी मार्क वरती. लेट्स प्ले, पंचांचा इशारा. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू इथे डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्या कारणाने आपण इथे डेड बॉलची ती घोषणा केली आहे. पहिला चेंडू इथे वॉर्मअप डिलिव्हरी. डॉट बॉलने इथे डेड बॉलने इथे सुरुवात होते. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण साठे, नॉन स्ट्राईकला आदित्य जाधव. पुन्हा एकदा इथे चेंडू, मला वाटतं 2 वेळा चेंडू डेट पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण इथे नो बॉल इथे कळवलेला आहे. 2 चेंडू लागोपाठचे जर पडले डेट तर इथे नो बॉल आहे. विकेटच्या जर खाली बॉल पडला तर इथे डेड बॉल आहे. रेडचा चेंडू आणि त्यावरती इथे आपण पाहतोय चेंडू काहीशी अतिरिक्त उसळी घेतोय आणि त्या दरम्यान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू डॉट आहे. या अगोदरचा चेंडू नो बॉल होता आणि त्यावरती अतिरिक्त धावेने धावसंख्येचा शुभारंभ नक्कीच झालाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यामध्ये आपण पाहतोय वाईट +1 अशा 2 धावा आहेत. म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातातून जो चेंडू निसटला त्यामध्ये ठराविक अशी 1 धाव, वाईट +1 अशा 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 3 धावा. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो इथे उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय गणेश शेठ भोईने यांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. उपसरपंच रेहे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मुळशी करंडकामध्ये शुभागमन होते. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते आणि त्यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गणेश शेठजी भोईने यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे.
आणि त्यांचं स्वागत इथे बॅटरने देखील केलं, परंतु एकाच धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतो एका धावेने वाढते. धावसंख्या होते ती 6 धावा. धावसंख्येत एकेका धावेने देखील वाढ करणं तितकंच महत्वाचं आहे. पहिलं षटक सुरू आहे. 76 धावेंचा पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात तर इथे केली आहे. मोठा फटका आला नाही, परंतु एकेरी दुहेरी धाव आणि त्यामध्ये गोलंदाजाची साथ देखील मिळते. अतिरिक्त धावा देखील मिळत आहेत. पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे करताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू इथे विचारपूर्वक हाताळावा लागतोय. प्रत्येक चेंडूवरती विचारपूर्वक प्रहार करावा लागतोय. पुढचा चेंडू गणेश यांचा सामना करेल तो प्रवीण. इथे मात्र शॉट अंपुल सक्सेसफुल. इथे चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. प्रवीणच्या बॅट मधून येतोय एक सुंदर आणि देखणा फटका. षटकार. 6 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक अनिकेतजी मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत. ऋषिकेश दादा वाघेरे पिंपरी चिंचवड या संघाचे कोणी प्रतिनिधी अथवा कर्णधार आले असेल तर माईकशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. रहीम 11 हा संघ इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचे कर्णधार आलेले आहेत. आपण लगेच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पिंपरी संघाला विनंती आपले कर्णधार पाठवून द्या. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे तो प्रयत्न फसतोय. चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. पहिलं षटक सुरू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा झाल्यात. जवळपास 15ची सरासरी प्रत्येक षटकामागे हवी आहे. 12 धावा आतापर्यंत आल्यात. पहिलं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती मला वाटतं पंचांनी इथे कळवलंय नो बॉल. म्हणजे पहिला चेंडू जो बाउन्सर कळवला होता त्यानंतर तुम्ही दुसरा चेंडू हाताळू शकत नाही. गणेश साळवी सर अगदी हुशार पंच आहेत. पुणे जिल्हा मान्यताप्राप्त पंच म्हणून त्यांची एक चांगली ओळख आहे. त्याचबरोबर रमेश मिरगणे सर देखील या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढचा चेंडू इथे देखील वा. इथे चांगला फटका सजवलाय आणि त्यानंतर आपण पाहतोय डीप काउ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावेंसाठी. बघा सुरुवात देखील आपण पाहिलं तर काहीशा इथे आपण पाहिलं तर खराब झाली आणि शेवट देखील खराबच होतोय. म्हणजे ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होतो. इथे सुरुवातीला ज्या धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या होते ती 19 धावा. म्हणजे जी सरासरी आलमभाई पठाण या संघाला हवी होती ती सरासरी तर इथे गाठली आहे. प्रवीण साठी याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 षटकार आले. त्यानंतर काहीशा अतिरिक्त धावा आल्या. सिंगल एका दुहेरी धावा देखील आल्या आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या आलमभाई पठाण या संघाच्या आपण पाहतोय. 76 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात तर धूम धडाक्यामध्ये केली आहे, परंतु शेवट कशा प्रकारे होईल कारण गोलंदाजीची जबाबदारी इथे आपण पाहतोय आतिश कुंभार याच्या खांद्यावरती दिली जाते. लेदर बॉल क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. पाहूया रबर बॉल क्रिकेटमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. स्ट्राईकला असेल आदित्य जाधव. पहिला चेंडू वा. सुरेख चेंडू हाताळलाय. योग्य टप्पा आहे. योग्य नियंत्रण आहे आणि त्याचमुळे आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर काहीशी अतिरिक्त उसळी घेतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. सुरुवात तर चांगली झाली या षटकाची. निर्धाव चेंडूने आतिशने आपल्या षटकाची सुरुवात केली आहे. धावसंख्या इथे आपण पाहतो 19 झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकाच्या अगदी आवाक्याच्या बाहेरून चेंडू जातोय. वाईट +1 अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. यष्टीरक्षकाच्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आवाक्याच्या बाहेर आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे गोलंदाजाबरोबरच यष्टीरक्षकाची असते. म्हणजे ज्या संघाकडे यष्टीरक्षक अगदी अप्रतिम अशी कामगिरी करतो ना त्यांच्या अतिरिक्त धावा वाचवण्यामध्ये त्याचं फार मोठं योगदान असतं. धावसंख्या जर का इथे बॅटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढवली जाते तर गोलंदाजाला चांगली साथ इथे फक्त यष्टीरक्षकाची मिळू शकते. कारण आउटफील्डला इथे क्षेत्ररक्षण करणं फार अवघड असतं. मिस टाइम स्ट्रोक देखील षटकार जाऊ शकतो. त्यामुळे यष्टीरक्षक जेवढे होतील ना तेवढे चेंडू चांगले अडवणं फार गरजेचं आहे. यष्टीरक्षणामध्ये बदल केला जातोय. स्वतः संघनायक तिथे तेजस यष्ट्यांच्या मागे तैनात आहे तर गोलंदाजी मार्कवरती आतिश. पुन्हा एकदा इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा कॉल केला आणि त्याचबरोबर फर्स्ट बाउन्स हा देखील इथे इशारा दिला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन आणि या मुळशी करंडकामध्ये ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आपल्याला लाभलंय
ते अभिजितदादा दगडे युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गट यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मी अभिजितदादांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा देखील वा सुरेख चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर काहीसा उजव्या इष्टीच्या बाहेर मार्गस्थ होतोय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आदित्य जाधवचा इथे फसला जातोय. चेंडू इथे डॉट आहे, इथे निर्धाव चेंडू आहे. चांगलं कमबॅक इथे आपण पाहतोय. काही अतिरिक्त धावा आल्यात परंतु कमबॅक देखील इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मनावत असा इथे यशस्वी होत नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. दुसरे षटक सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील झालेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक इथे केलंय. 4 धावा खर्च केल्या, त्यामध्ये अतिरिक्त धावेंचा समावेश आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 23 धावा झाल्यात. पुढचा चेंडू प्रवीण साठेसाठी 2 षटकार त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये आलेत. पुढचा चेंडू इथे देखील वा चांगला चेंडू हाताळलाय. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न तिथे फसला जातोय. बघा रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाहीये. तुम्हाला जागेवरून ते फटके खेळावे लागणार आहेत. इथे वेळ जर घेण्याचा प्रयत्न केला तर वेळ हातातून निघून जाईल. पुढचा चेंडू अतिशयाचा सामना करेल तो प्रवीण. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. ज्या वेळेस आपण गोलंदाजाची स्तुती केली, चांगला चेंडू हाताळतो असं आपण नक्कीच त्याची चर्चा केली, परंतु लगेचच पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय अवांतर धावेसाठी खेळला जातोय. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. चांगलं युद्ध मैदानामध्ये जुंपलं जात आहे. नाहीरा इथे बॅटची एज आणि पहिला बॅटर इथे प्रवीण साठे होतोय बाद. टिक फॉर टॅग जशास तसं उत्तर दिलं जात आहे. आतिश कुंभार याच्या गोलंदाजीवरती आलमबाई पठाण संघाचा पहिला आघाडीचा बॅटर इथे आपण पाहतोय प्रवीण साठे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चिंचवड संघ आलाय का? पिंपरी चिंचवड संघ, ऋषिकेश दादा वागिरे टीमचे कर्णधार अथवा कोणी खेळाडू जर आले असेल तर त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघा जेवढा वेळ तुम्ही लावाल इथे आयोजन कमिटी पॅनलाइज तुम्हाला करणार आहे, त्यामुळे वेळ लावू नका. प्रतिनिधी आला असेल, कॅप्टन आला असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. इथे मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय. नवीन डाव्या इष्टीच्या बाहेर इथे आपण पाहतोय चेंडू खेळला जातोय. वाईट +1 अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. 26 रन्स, 26 धावा झाल्यात. या षटकामध्ये मोठा फटका आला नाही परंतु अतिरिक्त धावा भरपूर आल्यात. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने काहीसा बदल करण्यात येतोय. अभिजित दादांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे मैदानामध्ये आलायत. इथे मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पाहूया या चेंडूवरती काय होतंय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. आदित्य जाधवचा ब्रँडेड फटका षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आणि मला वाटतं अभिजित दादांचं देखील स्वागत इथे बॅटरने केलंय. षटकाराने स्वागत केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 32 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्यात. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अठरा चेंडूमध्ये अजूनही 44 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या शैलीचा एक फिरकीचा जादूगर महेश नानगुडे. पहिला चेंडू ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे झेलाची संधी महेश नानगुडे याच्या हातातून झेल निसटतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे.
एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, नवीन याला मिळालेलं जीवदान, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, येस नो मध्ये इथे आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू म्हणजे जर पाहिलं तर यष्टीरक्षकाला देखील झेल इथे घेता आला असता, परंतु महेश नानगुडेचा कॉल आणि त्याच्या हातातून झेल नक्कीच सुटलाय. वागिरे संघाचे संगणक आलेले आहेत आणि रहीम 11 संघाचे संगणक आहेत ना. चला आपण इथे टॉस संपन्न करतोय. कॅप्टन वर या. इथे व्यासपीठावरतीच आपण टॉस संपन्न करतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती इथे. वाह, काय चेंडू हाताळलाय महेश नानगुडे. या खेळाचा अनुभव आहे. उगाच या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत नाहीये. मुंबई सारख्या शहरामध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे आणि इथे तर स्थानिक संघ आहे. आपल्या घरातील खेळाडूंनाच घेऊन हा खेळाडू इथे मैदानामध्ये उतरलाय. 2 दिवस आपल्याला इन ऍक्शन हा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. इथे पुढील मॅचचा टॉस देखील इथे संपन्न केला जातोय. इथे मात्र वा मिळालेलं जीवदान आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न तिथे फसला जातोय. चेंडू सरळ आपण पाहतोय लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि दुसरा बॅटर नवीन या ठिकाणी आपण पाहतोय झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. टॉस इथे संपन्न केला जातोय. पुढील मॅचचा टॉस इथे आपण पाहतोय. एका बाजूला पिंपरी चिंचवड येथून आलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वडगाव शिरी इथून आलेला संघ आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात इथे आपण खेळताना पाहतोय आणि अण्णांच्या शुभास्ये आपण इथे टॉस करतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर कोमलताई देखील आपल्या बरोबर उपस्थित आहेत आणि टॉस इथे रहीम पिंपरी चिंचवड वाघेरे संघाने इथे टॉस जिंकला आणि निर्णय काय? मान्यवरांच्या शुभास्ये आपण इथे आपण पाहतोय टॉस झालाय. मान्यवरांनी तर मान्यवरांचं काम केलेलं आहे. टॉस तर उडवलाय. आता खेळाडूंचं काम आहे पुढील मॅच मध्ये आपल्याला खेळायचंय. इथे मॅच कडे देखील आपण लक्ष देऊयात. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. महेश नानगुडे इथे आपण पाहतोय चांगलं कमबॅक करून देतोय. वाह, इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू. काय गोलंदाजी केली महेशने. संघासाठी सर्वस्वी कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 32 धावा जवळपास होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. 2च धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. पुन्हा एकदा वा इनसाइड आउट. चांगला फटका इथे सजवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार 6 धाव्यांसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. या देखील षटकातील शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार येतोय. धावसंख्या होते ती 40 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा. बारा चेंडूंमध्ये अजूनही 36 धाव्यांची गरज आहे. सरासरी आता मात्र 18 वरती आली आहे. सुरुवातीपासून 15ची सरासरी होती, परंतु आता ती सरासरी वाढली आहे. 18 धावींची सरासरी आहे. 12 चेंडूमध्ये 36 धावा काही अवघड नाहीयेत. रबर बॉल क्रिकेट आहे, यामध्ये कधीही सामना बदलू शकतो. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय साहिल आहे. एक जबाबदारी घेऊन इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 40 धावा झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये 36 करायच्यात. आता दोन्ही बॅटर अशा मैदानामध्ये आहेत की दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक षटकार आलेला आहे. त्यामुळे आलमभाई पठाण या संघाची एक जमेची बाजू आहे की आदित्य जाधव संघाचा संघनायक आहे, जो मैदानामध्ये ऍक्शन स्ट्राईकला सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे, ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट अशांत करण्याचं काम केलंय. तर साहिल इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू तर अप्रतिम हाताळला, परंतु त्यावरती आदित्य जाधवने देखील आपला क्लास दाखवलाय.
वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार खेळून 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ दिली आहे. आता 11 चेंडू आणि 30 धावा. समीकरण दोन्ही संघांसाठी पूरक आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. काहीशी चर्चा, काहीसा कानमंत्र इथे महेश नानगुडे देखील देतोय. अनुभव आहे, अनुभव तिथे पणाला लावतोय. काहीसा कानमंत्र तर गोलंदाजाला दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 11 चेंडू आणि 30 धावा. सामना दोन्ही संघांकडे. 11 चेंडू आणि 30 धावा. आदित्य जाधव इथे आपण पाहतोय षटकार खेळतोय. पुन्हा एकदा इथे फटका तर फसलाय आणि झेल निसटलाय. त्यामध्ये आलेला आपण पाहतोय चौकार, निर्णायक चौकार आहे. आदित्य जाधव जो फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय त्याचा झेल सोडल्यानंतर आलेला चौकार आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती बरोबर 50 धावा, 50 अप. आता इथून पुढे अजूनही 26 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि 26 धावा. महेश नानगुडे जिथे जिथे कमतरता आहे संघामध्ये तिथे तिथे आपली जागा भरून काढतोय. म्हणजे बॅटिंग देखील त्याने केली, गोलंदाजी अप्रतिम केली. आता क्षेत्ररक्षण जिथे चेंडू जास्त प्रमाणात येतील तिथे तो आपण स्वतःला तैनात देखील करतोय. पुढचा चेंडू साहिल याचा. इथे मात्र आपण पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू आहे. प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. एक धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का, थांबवलं जात आहे. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. खऱ्या अर्थाने हा अखूट टप्प्याचा चेंडू होता. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला असा, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूचा जो वेग आहे तो वेग इथे कमी पडलाय. म्हणजे जितक्या वेगात चेंडू येईल ना तितक्या वेगात तो चेंडू बाहेर जातो. परंतु इथे वेग कमी झाला. चेंडू पडल्यानंतर काहीसा हळूवार आला. त्यामुळे प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. सिंगल मिळते. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय प्रशांत आहे, ज्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. पाहूया आता इथून पुढे काय होईल. इथे फुल टॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावेंसाठी. प्रशांत जर आपण पाहिलं तर टोपण नाव गोटे आहे. खऱ्या अर्थाने हाफ पिच क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची फार मोठी चर्चा आहे. फुल पिच क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने चांगली कामगिरी केलेली आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील तो आपल्या नावाला साजेसं काम करतोय. या षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. आता इथे मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 19 धावींची गरज आहे. 8 बॉल 19. पुढचा चेंडू. वा, इथे तर उसळी घेतली. फर्स्ट बाउन्स. इथे टप्पा पडल्यानंतर हा चेंडू तर डॉट गेलाय. शेवटचं षटक नक्कीच आपल्याला ठाऊकच असेल महेश नानगुडे हाताळे, कारण त्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. परंतु हा चेंडू निर्णायक आहे. 18 धावा हव्यात. 19 ना, 19 धावा हव्यात. इथे जर मोठा फटका आला तर ते टार्गेट कुठेतरी कमी होईल. परंतु शेवटच्या षटकामध्ये 19 धावा महेश नानगुडेच्या विरोधात करायच्यात, ते मात्र अवघड होऊन जाईल. आलमभाई पठाण या संघाला हा चेंडू फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा जो बावधानचा संघ आहे, जो स्थानिक संघ आहे, त्याला देखील हा चेंडू महत्वाचा आहे. इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही नसेल. निर्णायक चेंडू मात्र अप्रतिम हाताळलाय. आता शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. 18ची सरासरी हवी होती. साहिलच्या या षटकामध्ये 18 धावा आल्यात. परंतु आता महेश नानगुडे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅटिंग साठी तर तीच जोडी आहे ज्याने 18 धावा या षटकामध्ये पूर्ण केल्या. शेवटच्या षटकामध्ये याच 18 धावा पूर्ण होतील का, फार मोठी चर्चा इथे क्रिकेट जगतामध्ये सुरू असेल. कारण हे रबर बॉल क्रिकेट आहे. इथे 18 धावा काही अवघड नाहीयेत आणि म्हणाव्या तशा त्या सोप्याही नाहीयेत. प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होतीये. बावधान म्हटल्यानंतर इथे क्रिकेटचं फार मोठा इतिहास लिहिलेला गेलेला आहे. इथे देखील क्रिकेट वेळी व्यक्तिमत्व आहेत, मान्यवर देखील आहेत, ज्यांना क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात आवडतंय. इथे मात्र वा, चेंडू उसळी घेतल्यानंतर काहीसा शरीर भेदक मारा आहे. महेश नानगुडे सहजासहजी या धावा पूर्ण करू देणार नाहीत. परंतु हे दोन्ही बॅटर आहेत जे सहजासहजी हार मानणार नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धावसंख्या इथे आपण पाहतोय 59 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 17 धावींची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. क्रिकेट जर आपण पाहिलं तर 11
खेळाडूंना घेऊन खेळलं जातं, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू देखील त्या 10 जणांची जागा भरून काढू शकतो. त्याचं नाव इथे आपण महेश नानगुडे म्हणून घेऊ शकतो. बॅटिंग वन साइड केली, बॉलिंग देखील अप्रतिम करतोय. पुन्हा एकदा वा, टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगामध्ये हा चेंडू इथे आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. मी तुम्हाला सांगितलं यष्टीरक्षकाची भूमिका फार मोठी आहे. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुटावी त्याप्रमाणे गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि तेजस ती गोळी अडवण्याचं काम करतोय. अप्रतिम यष्टीरक्षण. शेवटचे 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, परंतु एका धावेने इथे म्हणावं तसं फायदा आलमभाई पठाण या संघाला होणार नाहीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 59 धावा झाल्यात, 60 धावा झाल्यात. अजूनही 16 धावांची गरज आहे आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. आता तिन्ही चेंडूवरती 3 षटकारांची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. 2 षटकार 1 चौकार सुद्धा चालेल, परंतु मोठाच फटका खेळावा लागेल. इथे सिंगल डबलनी काही होणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. संघाचा संघनायक त्याचबरोबर गोलंदाज देखील इथे क्षेत्ररक्षण सजवतोय. वारंवार इथे बदल केला जातोय, कारण प्रत्येक संघाला इथे जिंकायचं आहे आणि प्रत्येक संघाला इथे मुळशी करंडकाचा बहुमान मिळवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक संघ इथे शिर्तीचे प्रयत्न करतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धावींची गरज. 3 बॉल 16, 6-18 वरून मॅच आले. 3 चेंडू मध्ये 16 धावींची गरज. पाहूया प्रशांत कशा प्रकारे इथे कामगिरी करेल. महेश नानगुडे इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर आपण पाहतोय ठराविक अशी एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 15 धावींची गरज. आता मात्र इथे 2 चेंडू मध्ये 15 धावा करणं म्हणावं तशा सोप्या नाहीयेत. इथे देखील वा, फुल्लर लेनचा चेंडू. शिवांश 11 बावधान. हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 1 चेंडू आणि 15 धावींची गरज. काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी म्हणण्यापेक्षा काय अष्टपैलू कामगिरी केली आहे महेश नानगुडे यांनी. वैयक्तिक 58 धावेंवरती तो नाबाद राहिला. गोलंदाजी देखील अप्रतिम हाताळली. 2 षटक हाताळली आणि दोन्ही षटकांमध्ये आपल्या संघाला इथे विजय नोंद देखील करून दिले. इथे मात्र आपण पाहतोय डेड बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडल्या कारणाने आपण इथे डेड बॉल घोषित केलाय. एका चेंडू मध्ये अजूनही 15 धावींची गरज आहे. 1 चेंडू 15 धावा. इथे फुल टॉस. षटकार आलाय, परंतु मॅच संपल्यानंतर षटकार येतोय. इथे आपण पाहतोय शिवांश 11 बावदान हा संघ या ठिकाणी विजय मिळवतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. मुळशी करंडकामध्ये पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन. त्याचबरोबर आलमभाई पठाण या संघाने देखील मुळशी करंडकामध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला. पुढील स्पर्धेसाठी त्यांना देखील शुभेच्छा असतील. तर आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते मुळशी करंडकाचा हा जो क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय, त्याचं आपण पूजन या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय.